जाऊ बाई हे घे. कशाला? अहो या दिवसात पौष्टिक खायचं असतं. राहू द्या जाऊ बाई, उगा वरवरची माया दाऊ नका. आता वरवरचं काय यात? तर काय, आमची जर एवढीच काळजी वाटत असती तर आम्हाला एवढं बंधनात घातलं नसतं. कोण बंधनात अडकवतोय तुम्हाला? तुम्ही आणि या घरातली जाणती माणसं. साखर वाटायची नाही, बातमी सांगायची नाही, आणि आता याच्या पुढे आणि काय काय सांगणार आहेत कुणास ठाऊक. अहो भाऊ जाऊ बाई, झोपाळ्यावर बसताना जरा जपून, नाही तर बसूच नका. झालं आता आम्ही झोपाळ्यावर बी बसायचं नाही का? नाही अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही. एकदाची लिस्ट द्या बरं, काय काय करायचं नाही त्याची. अहो कैदेत ठेवल्यासारखं झालं हो. जीव असा कोणतोय आमचा हित. जाऊ दे तिकडं. अहो जाऊबाई, अहो जाऊबाई, येऊ कुठे चाललाय तुम्ही? काय झालं? कुठे निघाली? अहो जाऊबाई थांबा. हिला काय झालं? ही का गेली तर? अहो त्या रुसून गेल्या. का ते? काही नाही हो. अहो छोटीशी गोष्ट त्यांनी मनाला लावून घेतली. प्रेग्नन्सीची गोष्ट इतक्यात कुणाला गावात सांगायला नको एवढंच म्हणाले मी. म्हणजे चोरोटी भरेपर्यंत नाही सांगत कुणाला. ते मी काय काय नाही, ते मी बी जरा समजून बघतो. तुम्ही काळजी करू नका, मी आलोच. बघा संध्याकाळी उगीच बाहेर पडलायत जाऊबाई. नंदिता, हे नंदिता, काय झालं? ह्या टायमाचं कुठे निघालीस? वाट फुटल तिकडं. खोळ लागले का तुला? चल घरला चल. का काय त्या घरामध्ये बघावं तेव्हा आमचा अपमान होतोय. एक गोष्ट साधी आमच्या मनासारखी होत नाही. असं काय म्हणायला लागलीस? सगळीजण किती काळजी करतात तुझी. वरवरची काळजी आहे रे सूरज ती, आणि नगय ती आम्हाला. आम्ही जातो आमच्या मम्मी पप्पाकडं. तिथं समजा आमच्या मनासारखं होतंय. अगं खोळ लागले का तुला? चल घरला जाऊया चल. का काय आहे त्या घरात असं? सारखा आमचा अपमान अपमान. साधी एक गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही तिथं. असं काय म्हणतेस? सगळीजण किती काळजी करतात तुझी. ती समधी वरवरची काळजी जी नग आहे आम्हाला. आम्ही जातोच आमच्या मम्मी पप्पांकडं. तिकडं समजा आमच्या मनासारखं होईल. ऐक की नंदुडे, अगं मनाला येईल ते करायला तू काय एकटी आहेस का आता? गायकवाडांचा वारसा आहे तुझ्या पोटात. अगं तेच, त्याची काळजी घेतो आम्ही, पण आता परत त्या घरात येणार नाही म्हणजे नाही. गाव काय म्हणेल जरा विचार कर की. सूरज, गाव काय म्हणल त्याच्यापेक्षा सुद्धा आमच्या पोटात वाढणाऱ्या जीवाची काळजी आहे आम्हाला. आम्ही जर परत त्या घरी आलो, आमच्या मनासारखं काही झालं नाही तर आमची चिडचिड होणार, आणि आमची चिडचिड झालेली आमच्या बाळाच्या तब्येतीसाठी चांगली नसणार. चला पाहिजे हे समज. आम्ही जातोच. काय होत नाही तुझ्या मनासारखं मला सांग, मी करतो. पक्क? होय, तू सांग नुसतं, मी करतो. आमच्या पोटात गायकवाडांचा वारस वाढतोय ही बातमी अख्ख्या गावभर जंगी स्वरूपात जाहीर झाली पाहिजे. एवढंच नव्ह, केलं म्हणून समज. अगं मी स्वतः करतो जंगी स्वरूपात. तुला काहीच अडचण नाही? अडचण कसली याच्यात? अगं इथं अभिमानाची गोष्ट आहे. चल घरला जाऊया. बघा सूरज, 3 महिने काय आम्ही थांबायचं नाही. उद्याच्या उद्या ही बातमी अख्ख्या गावभर जाहीर झाली पाहिजे. अगं झाली म्हणून समज तू. चल घरला जाऊया. आणि उचलून चल.
आबा गोदाक्का काय म्हणतात ते ऐका म्हणलं तर रुसून गेले. हे बघा, तुम्ही शिक्षिकेसारखं समजावून सांगू नका. तुम्ही नीट समजावून सांगा, मग ऐकतील त्या. अहो त्यांच्याच बोलायचे. मी समजावूनच सांगितलंय. होय, तरी बी आपण नीट समजावून सांगितलं पाहिजे. आणि काय टायमाला नाही समजलं तर आपण सांभाळून घ्यायला पाहिजे. हो, माझं जरा चुकलंच. नाही, चुकलं नाही. फक्त इथनं पुढे ध्यानात ठेवा. झालं गेलं इसरं समजा. आणि हा, सूरज त्यासने घेऊन येईल परत. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. तुम्ही उद्याचा विचार करा. उद्याचा दिवस लई मोठा आहे तुमच्यासाठी. त्याची तयारी करा. माऊ आणखी लवकर नाश्ता. आले आले, हे घे. ओ हे घे. माऊ बरं की मला. नाही नाही, तुझ्या हाताने खा. काय ग माऊ? असंच आहे. आता मी संध्याकाळी आले परत की तुला भरवेल. वहिनी आवरलं का तुमचं? नाही, आवरेल इतक्यात. नाश्ता केला? होय, ते 2 पैलवान तालमीला गेलते की नाही, तवाच करून घेतलाय. बरं बरं. चल लाडू, आवर लवकर. हा की. अहो तुम्ही आवरा जावा. कुठं लाडूच्या नादाला लागताय? तुमचा आजचा दिवस महत्वाचा आहे. तुम्ही जाऊन आवरून घ्या. मी याच्याकडे बघतो. जा. हो. ए, आता गप नीट पैलवानासारखं का लवकर. वहिनी मी पुढे होतो, तुम्ही आपण त्या तिकडे. हो येते. चल ना. होय. मी आवरून येऊ. झालं राहणार. आलाय ना. चला आता लवकर. काय झालं, उशीर होतो. चल गोदक्का, गोदक्का. काय रे राणा? गोदक्का, आमचा नाश्ता झालाय. बरं मी मळ्यात चाललोय. जात आता लाडूला शाळेत सोडतो. बरं 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 तेवढं अंजली बाईसनी सांग. बरं येऊ काय? चल. गोदाक्का. वहिनी साहेब, न्याहारी आणू तुम्हाला. हा ना, तेच सांगायला आलतो. गोदाक्का, हे कुठं? राणा गेला की. गेले? होय. बरं मी पण निघते आता. सूरज भाऊजी इतक्यात पोहोचतील आणि तहसीलदारही येत असतील. बरं आले मी. अगं बाई, काय झालं? काय झालं? अहो काही नाही. काल बसलं का नाही, आमचा पाय लई दुखायला बघा. आता एक पाऊल जरी टाकलं का नाही की लई कळ मारायला. वहिनी साहेब, तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. मी पाय शेकायला गरम पाणी घेऊन येते. अहो पण आता वर जायचं म्हणलं तर कुणाचा तरी आधार पाहिजे की. असं कसं जायचं? आम्ही चंदाताईंना हात मारते ना. चंदाताई. अहो नाही, तिला बोलून काय उपयोग आहे? ती किती एंधळी माहिती आहे ना व. आणि गोदाक्कांचं वय बघता. मी आहे ना, मी सोडते तुम्हाला खोलीपर्यंत. या. खरं तुमच्यासारख्या जाऊबाई समजायला मिळो. असं कसं अचानक कसं पाय दुखतोय? सावकाश चला, सावकाश. आता कसं नाचवतो आम्ही तुला ते बघच तू. घरची सरपंच आम्ही हाय ग. आणि आम्ही तुला तहसीलदारापत्र पोचूच देणार नाही. साहेब अजून आले नाही. लवकर यायला पाहिजे. ती अंजली आणि मला आली तर नाही हो बापू. तायडीचं माझं बोलणं झाले ती तिला घरातल्या कामात अडकून ठेवणारी फिक्स आहे. पण बाबू कशाला मध्ये पडतं यांचं? तू गप्प बस, तुला राजकारण कळत नाही. तोंड करून बोल नको. कधी येणार तहसीलदार साहेब? अरे कवा काय येणार? आता आपलं पारड जड आहे हे फिक्स आहे. हो सनीरा, पप्प्याचं काय संबंध इथं हार घेऊन यायचं? बिनबुलाय मेहमान. जिथं तिथं नाक गुपसायची सवयच लागली याला. अहो ते नव अंजली वहिनी कधी यायच्या? आवरलं की येतो म्हणलं. अहो टायमात यावं म्हणजे झालं. त्याच्यात आणि हे बोंबाबोंब करायचं. सवय हो याला. संदा, ओ संदा, ओ साहेब आले, साहेब आले. या 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 मागो. या साहेब या. नमस्कार नमस्कार साहेब या. हे बघा, आमच्या संघर्ष पॅनेल तर्फे दौलतवाडीत आपलं सहर्ष स्वागत आहे. ठीक आहे साहेब.
थँक्यू आले का सगळे? हा आता कसं आहे, ज्यासनी गावची काळजी आहे ती समजे आल्यात बघा. फक्त गावचं सरपंच अंजली गायकवाड एवढं आलेलं नाही. म्हणजे काय आहे, त्यासनी वैयक्तिक कामातनं येळच मिळत नाही हो पंचायतीत यायला. असं कसं? लोकांनी सरपंच म्हणून त्यांना निवडून दिले ते गावचा विकास करण्यासाठी. तेच म्हटलं तुम्हाला मी, त्यांना स्वतःचा विकास करण्यापासून येळच मिळत नाही. ह्योच तो प्रॉब्लेम झालाय. एवढं काय तर करा बघा साहेब. परत या पप्प्यांना रडगाणं सुरू केलं की आता काय करायचं? ऐक, तू साहेबांनी घेऊन ऑफिसात जा, मी वहिनीसनी फोन लावतो. जा लवकर. चला, वहिनी यायला लागल्यात, येतीलच. वहिनी? अंजली गायकवाड गावचं सरपंच. काय साहेब, समधी स्वतःच्या मर्जी. घ्या बोलून घ्या त्यासनी. चला चालते, आपण आज जाऊन बसूया. काय स्वतःच एकच करतो. चला, बाकी काय प्रवासात काय त्रास झाला नाही ना? सावकाश पाऊल टाका. देवा, होय बाई. बसा. होय. मी उशी ठेवते हा मागे. हा. थांबा. हळू घ्या. अय्यो देवा, हे असं कसं झालं? काहीच कळना झालंय आम्हाला तर. नाही पण पाय अवघडला का मुरगळला? म्हणजे पायाचं काय झालं असं काय माहित नाही काय झालं, पण लई दुखायलाय. वहिनी साहेब, हा, तुमची गरम पाण्याची पिशवी कुठं आहे? तिकडे असेल गोदाका. आमचं मेकअपचं टेबल आहे की नाही, चंदी कुठं बी ठेवत्या समजा सामान, तिकडे बघा असेल. त्यात गरमी बी बघा केवढी आहे खरं. जीवाला ताप व्हायलाय आमच्या. धरूया. अगं गोदाका, पाणी लईच गरम आहे की हो. अहो आमचा पाय भाजता का काय तुम्ही एवढ्या गरम पाण्यानं? थोडं तर गार पाहिजे का नाही? तुम्हाला चहा गार लागतोय ना व, म्हणून पाणी बी गार आणले बघा म्या. अगं बाई, अहो हे तर पारच गार झालं की नाही. आता पाय शेकायचा म्हणजे जरा तर गरम पाहिजे का नाही पाणी. कोमट. राधे, तुला कोमटचा अर्थ कळतोय? कोमट. जाऊ बाई, जरा इकडे या. हे नोकर माणसं आहेत, त्यांना कोमट पाणी काय ते कळत नाही. आपलं खानदानी वेगळं असतंय. तुम्ही जरा अंदाज. हा ठीक आहे, मी आणते. अंजली, तुला पंचायत हापिसात जायचं आहे ना, आण मी आणते. गोदाका, तुम्हाला अंदाज नाही हो. आणि कुठं खाली वर करता सा? थांबा. मी आणते. तुम्ही दोघी गेला तरी बी चालतंय. जाऊ बाई आहेतच की आता आमची काळजी घ्यायला. वहिनी साहेब, तिला पंचायत हापिसात जायचं आहे. तहसीलदार येणार आहेत ना. अहो पण आता बघा का, बघा जाऊ. हा, हे एकदम बरोबर आहे बघा. हाय ग देवा. हे घेऊन जा. हा झालं. गोदाका, अहो काय करायला असा? अहो तुम्ही नका बाई पाय शिकू आमचं. वयानं मानानं तुम्ही मोठ्या हायचा. तुमच्या हातून जर पाय शेकून घेतलं तर नरकात बी जागा मिळायची नाही आम्हासनी. तुम्ही राहू द्या, तुम्ही नका शिकू पाय. मी शेकते द्या. तू नोकर माणूस आहेस. अगं तुला स्वयंपाक करायचा असेल का नाही, तुझ्या हातनं पाय शेकून घेणं काय बरोबर नाही ग. राधे, तू काय गुलाम आहेस काय आमची? जा तू तुझं काम कर. हा, अहो मी स्वतःहून म्हणायला लागले की तुम्हाला शेकते म्हणून. तुम्ही कुठे मला जबरदस्ती करायलायचा? तरी बी न ग. अगं पण तुला जायचं आहे, तहसीलदार येणार आहेत ना. राहू द्या, हे झालं की मी जाईन.
जाऊबाई अहो तुम्ही मानानं मोठ्या व्हायचा. नाही, फार फरक नाहीये आपल्यात. वयानं सारख्याच होत आपण. पण तरी बी आता तुम्हाला गोदाक्का नकोय, राधाताई नकोय, मग राहिले मी एकटीच. मी करते. अगं पण अंजली, तिकडे तहसीलदार आला असतील की. झालं की मी जाते. गोदाक्का तुम्ही आता बोलत बसण्यात टाइम घालू नका. जावा बरं, तुमची तुमची कामं करा, नाहीतर त्यांना अजून लेट व्हायचा. जावा तुम्ही. जाऊबाई आम्ही काय म्हणतो, जरा ते तेल देता काय? आधी हे तेल लावून घेऊया. चालेल. हे कसं जरा अजून बरं वाटतं. इथे हा इथं. फार दुखतंय का? हो लई दुखायलंय. वाटतंय बरं? हा ठीक आहे आता. ठीक आहे. चल, आता शेक दिला की जरा आराम पडेल. आम्ही काय म्हणतो, जरा अजून सोडून देता काय? जरा बरं वाटतंय. हो. नेमकं आत्ताच व्हायचं होतं बघा हे समज. तहसीलदार पोहोचले असते, सगळे तिकडे जमले असणार आणि मी इथे अडकले. आम्ही अडकवले हिला बराबर हिचं. आता त्या पप्यानं तहसीलदारासमोर नीट राडा घातला की झालं. हो आधीच फोनवर बोलणं झाले, सगळी कल्पना दिली त्यांना, तरी पण सरपंच असं करतात म्हणजे कमाल आहे. काय साहेब, सरपंच झाल्यापासून की नाही पंतप्रधान झाल्यासारखं वाटायला लागलं यासनी. काय आमच्या सरपंच बाई स्वतःची वैयक्तिक कामं उरकून शांत निवांत येणार, तवर हे सगळे गावकरी अशाच ताटकळत वाट बघत बसणार. ए काय पण आरोप केलेलं खपून घेतलं जाणार नाही. आरोप? कसला आरोप? सत्य परिस्थिती सांगालोय आणि साहेब डोळ्यानं बघायला की. काय साहेब? अहो पण महत्वाची मीटिंग आहे, तालुक्यावरून आम्ही येतोय, तरी पण उशीर होते म्हणजे. वैयक्तिक काम काय आता त्या परत येतील याची बी गॅरंटी नाही. शेवटी काय मंत्र्यांच्या सुनबाई. काय संबंध? जाऊ दे, बघ जा बाहेर. हे बघा साहेब, वहिनी कधीच कशाचा गैरफायदा घेत नाहीत. होय, मग इथं का नाही आल्या? हे बघा साहेब, तुम्हाला सांगतो साहेब, हे बघा शेवटी कसं आहे, अहो, फोन केला मी, येतील की त्या, निघाल्यात त्या. करून उपयोग नसते. ग देवा. अंजली, तो तुमचा फोन मगापासून वाजतोय बघा. बघू. सूरज भाऊ. हॅलो. हॅलो वहिनी, अहो कुठं आहेस तुम्ही? ते तहसीलदार साहेब आलात बघा. आलेच मी, एवढं संपलं की. काय वहिनी, या की लवकर, सगळी वाट बघायला लागल्यात. हो मी निघतेच लगेच. हा ऐक, सूरज भाऊजी सगळे जमले असतील तर तुम्ही मीटिंग सुरू करता का? अहो, आम्ही काय बोलणार इथं? हे बघा, आधी तहसीलदार काय सांगतात ते सगळं ऐकून घ्या आणि मग आपल्या काय काय अडचण येतं त्यांना सांगा. आणि सुरेखा ताईंची जी आरोग्य केंद्राबद्दलची अडचण आहे ना, ती त्यांना सांगायला सांगा. तोवर मी येते. ठीक आहे, लवकर या. थँक्यू. ते ना ब ती सुरेखा काय करायला, तिचा काय संबंध? नाही म्हणजे ती तरी विरोधक आहे, मग ती कसं काय मीटिंगला? सगळ्या गावाला एकत्र घेऊन काम करायचं आणि तहसीलदारांना सगळ्या कमिटी मेंबर्सना भेटायचं होतं. होय काय? म्हणजे असं फोनवर तरी म्हणाले. अच्छा, म्हणजे छोटी गावसभा जमल्या म्हणा की. हो. गावासमोर जायचा ह्यो चांगला चान्स घालवण्यात काही पॉइंट नाही.